हे 100 ते 200 मीटरची चरी खोदल्यानंतर या पाणी या ठिकाणी मिळू शकते अशा पद्धतीचं शासन जो निर्णय कधी घेऊ शकतं कोणत्याही स्वरूपात इथं काही ब्रह्मदेवानं लिहिलेलं अंतिम वाक्य नसतं की हा कमांड एरिया इतकाच आहे इकडेच आहे तिकडेच आहे. असे हजारो निर्णय जो निर्णय घेतले ते बदललेले आहेत आणि म्हणून जे काही बाहेर जाणारं पाणी आहे या सांडव्यातून जे येलदरी धरणाला जातं ते बाहेर जाणारं पाणी इकडे त्याचा जो काही विसर्ग आहे तो त्याचा पुनर्निर्धारित करून इकडे देण्यात यावं अशीच कैलासची मागणी होती आणि त्यासाठी फार मोठा खर्च येणार नाही आहे. माहिती दिली प्रशासनानं, जिल्हाधिकाऱ्यानं आणि शासनातल्या यंत्रणेनं चुकीचं माहिती दिली. मी स्पेसिफिक प्रश्न विचारत होतो, मंत्री असेल शासन असेल त्याच्यावरती त्यांच्या त्यांना जी माहिती त्याच्यापासून तसूबरी घालायला तयार नव्हतं. परंतु शेवटी हा विषय आम्ही आणखी जोरात मांडलेला आहे. सभागृहाच्या बाहेर अनौपचारिकरित्या सीएम साहेबांच्या मागे मी अक्षरशः धोसा लावलेला आहे या प्रश्नाचा. जिल्हाधिकाऱ्यांनी अजूनही कारवाई करण्याची मागणी करणार आहोत आपण. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. प्रशासनाने यावर गंभीर विचार करावा आणि ज्यांनी कोणी चुकीची माहिती दिलेली आहे बदलता येत नाही. कमांड एरिया जो एकदा झाला तो ब्रह्मदेवाने काय वाक्य लिहिलं आहे का ते अंतिम आहे का जे वाक्य जे शासनाची जी लोकांची डिमांड आहे. जर 5% पाण्याचा जो इथं आरक्षण होतं 5%चं पाण्याचं आरक्षण 24%वर गेलेलं आहे. तुम्ही का बदललं मग ते? बरोबर आहे. मग जर तुम्हाला पाण्याचं आरक्षण बदलता येतं तर कमांड एरियामध्ये जे काही खाली जाणारं पाणी आहे ते सुद्धा बदलता येतं ना. म्हणून म्हटलं ना की हे काय ब्रह्मदेवाने लिहिलं अंतिम वाक्य नसतं, ते कधी बदलता येतं. भेट घेण्याची देखील या ठिकाणी संवेदना दाखवलेली नाही. चुकीचं आहे. हे जे काही शासन आहे शासनच निष्ठुर आहे त्यामुळे त्यांची यंत्रणा सुद्धा कठोरपणानं वागत आहे. त्यामुळं आमचे जे काही कैलास नागरे आणि ह्या लोकांना जे दुःख झालं त्या दुःखामध्ये आणखी त्याला मीठ लावण्याचा हा प्रकार आहे. हटवण्याची मागणी करणार का मुख्यमंत्री? जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय गंभीर बाब जी आहे ती समोर आलेली आहे. नियमबाह्य पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त केलं आहे आणि ते संपूर्ण नियमबाह्य असल्याची तक्रार आयुक्तांकडे केली आहे आणि यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी आता आयुक्तांकडे. जे नियमानुसार आहे तेच जिल्हाधिकाऱ्यांनी करणं अपेक्षित आहे. मला या संदर्भात अधिकची माहिती नाही. जर अनियमितता असेल जे बेकायदेशीर असेल त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी संरक्षण देऊ नये. जिल्हाधिकारी असं करणार नाहीत आणि त्यांनी असं करू नये अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. कोण जबाबदार धरता तुम्ही? कैलास नागरेच्या आत्महत्येला इथली व्यवस्था कैलास नागरेचं आत्महत्या नाही, कैलास नागरेचा बळी आहे तो बळी या व्यवस्थेने घेतलेला आहे. कारण कैलास नागरे केवळ व्यसनाधीन नव्हता, कर्जबाजारी नव्हता, होतकरू मुलगा होता आणि शेती प्रश्नावर काम करणाऱ्या सगळ्या लोकांना उभारी देणारा एक त्याला काय म्हणू आपण नवोदित नेतृत्व होतं. ते उमलतं नेतृत्व होतं. ते त्यांनी स्वतःला आश्वासक समजलेलं आहे. त्याला पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. पंजाबराव कृषी विद्यापीठ असेल, अनेक शेतकरी त्याच्या शेतामध्ये आलेले आहेत. त्यांनी खरबूज लावलेलं आहे, पपई लावलेलं आहे, अनेक प्रयोग त्यांनी केलेले आहे. शेतीमध्ये त्यांनी 7-7, 8-8 लाखाचं दरवर्षी उत्पन्न घेतलेलं आहे. कर्ज आहे ते फेडलेलं आहे. त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि सिद्ध केल्यामुळं पाणी असेल तर सगळं करू शकतं आणि पाणी नसेल तर काहीच होऊ शकत नाही. ही त्याला झालेली जो काही अनुभव आहे त्याच्यातून तो या पाणी प्रश्नाकडे वळला आणि तो पाणी प्रश्न फक्त त्यासाठी नव्हता. त्यांनी 14 गावाच्या जे काही नागरिक असतील, शेतकरी असतील त्यांच्यासाठी सार्वत्रिक स्वरूपाचं हा आंदोलन स्वीकारलं होतं आणि त्याला यश आलं नाही. तो खचला. त्याचं व्यक्तिगत जेव्हा त्याला कळलं की आपलं खरबूज 2-3 पाण्यामुळे आता जाणार आहे त्यामुळे तो खचला आणि त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सांगितलं की मी आता शून्य झालो आहे, माझं कुटुंब शून्य झालं आहे, माझे मित्र शून्य झाले आहेत, मी काही आश्वासकरित्या करू शकलो नाही याचं मला शल्य आहे. मी सांगितलं ना हे बेजबाबदार आहेत, त्यांना संवेदना नाहीत. संवेदनाशील मंडळी संवेदनाशील. आपली काय भूमिका राहणार आहे व्यवस्थेच्या विरोधामध्ये? काय करणार आहात? व्यवस्था परिवर्तन हा मुख्य मुद्दा या शिवसेना पक्षाचा आहे. व्यवस्था परिवर्तन आहे. व्यवस्था परिवर्तन हे केवळ राजकारणातला बदल नाही. राजकारणातला बदल तर आम्ही पुढच्या वेळेस घडवून आणूच, पण शेतकरी असतील, सामाजिक नडलेले लोक असतील त्या सगळ्यांचं अख्खंच्या अख्खं परिवर्तन करण्यासाठी आम्ही ठाम आहोत. आम्ही ऑलरेडी मागणी केली आहे. मी स्वतः ॲज ए शिवसेनेचा आमदार म्हणून हा प्रश्न अतिशय गांभीर्यानं मी मांडलेला आहे. प्रत्येक आयुधामध्ये हा मी मांडलेला आहे. मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडलेला आहे. मी अर्थसंकल्पी मागण्यामध्ये मांडलेला आहे. मी शेती प्रश्नावर मांडलेला आहे. मी लक्षवेधीद्वारे मांडलेला आहे. कैलास नागरेचा प्रश्न आणि सोयाबीनचा प्रश्न, कृषी संबंधितला प्रश्न मी संपूर्ण अधिवेशनभर मांडलेला आहे आणि म्हणून कैलास नागरे सगळ्या सभागृहाला माहीत झालेला आहे, महाराष्ट्राला माहीत झालेला आहे. तसं सोयाबीनचा जो प्रश्न आहे
तो सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आमचं आता दानवे साहेब येऊन गेले, सगळं शिवसेना आणि जिल्ह्याची शिवसेना संपूर्णपणानं कैलास नागरे यांच्या पाठीमागं उभी आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांसोबत उभे. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर शासन किती निष्ठूर राहिलं, किती ते बेजबाबदारपणा वागलं तरी आम्ही त्यांना ध्यानावर आणू, त्यांना सरळ करू आणि त्यांना आम्ही रेषेच्या बाहेर जाऊ देणार नाही. आम्ही शासनावर अंकुश ठेवू आणि शेतकरी असेल किंवा त्यांचे प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या पाठीमागं आम्ही ठामपणानं उभं राहणार आहे. ते प्रश्न तसाच लावणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.